काही दिवसापासून अकोला शहरातील आणि परिसरामधील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सरासरी 44 अंशापेक्षाही जास्त, कधीकधी 44.5 45 अंश सेल्सिअस इतकं जास्त तापमान आता अकोला शहरामध्ये आपल्याला अनुभवला येते. मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना या गरमीचा त्रासही होत आहे. महानगरपालिकेमार्फत नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्या शिक्षण विभागाने आणि शिक्षण विभागाच्या उपायुक्तांनी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस यांना भेटी देऊन त्यांना याबाबत सक्त ताकीद दिलेली आहे की त्यांचे जे ट्यूशन क्लासेस आणि शाळांची वेळ आहे ती सकाळी 11च्या अगोदर संपुष्टात आणावी, जेणेकरून दुपारच्या वेळा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. शहरामध्ये विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा असतात, म्हणजे उदाहरणार्थ पेट्रोल पंप असेल, गॅससाठी पण अशामध्ये काही ठिकाणी रांगा लागत आहेत, तर त्या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शेडची व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी काही स्वयंसेवी संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आवाहन करत आहोत. महानगरपालिकेचे जे घंटागाड्या आहेत त्याच्यामध्ये जिंगल्स जे वाजवल्या जातात त्याच्या माध्यमातून नागरिकांना उन्हापासून संरक्षण करणे आणि उन्हाळ्यामध्ये घ्यावयाच्या खबरदारीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना आम्ही त्या ठिकाणी ध्वनिफितीद्वारे ऐकवत आहोत. नागरिकांना मी आवाहन करतो की आपण दुपारच्या वेळेला शहरात अत्यावश्यक काम असल्याशिवाय बाहेर पडू नये. उन्हाचा जास्त त्रास आहे. याच्यामध्ये वाहनांनी प्रवास करणाऱ्यासुद्धा नागरिकांना सिग्नलला बराच वेळेस थांबावं लागतं. तर दुपारी थोडीशी गर्दी कमी असल्यामुळे आम्ही पोलीस विभागालाही आवाहन केलेलं आहे की दुपारी 12 ते 5 या दरम्यान सिग्नल बंद ठेवावे, जेणेकरून सिग्नलला कुणाला थांबण्याची आवश्यकता पडू नये. अशा पद्धतीने महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीनं विविध पावलं उचललेली आहेत. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. धन्यवाद.